नमस्कार, कुरुक्षेत्र या युट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आजपासून आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहे महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या एमपीएससी, यूपीएससी तसेच कंबाईनच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर वारंवार प्रश्न विचारले जातात। जी कंबाईनची परीक्षा असते त्यामध्ये तर खूप सारे प्रश्न महाराष्ट्रातील समाज सुधारक या टॉपिकवर असतात। ब्रिटिश भारतात आले आणि त्यांनी एक एक करून संपूर्ण भारत काबीज करून घेतला। मराठ्यांकडून त्यांनी मराठी सत्ता 1818 मध्ये स्वतःच्या अधिपत्याखाली आणली। म्हणजे आपल्यासाठी इतकी लाजिरवाणी बाब होती की 36 तासाच्या आतमध्ये पेशव्यांच्या अंडरमध्ये जे काही सरदार होते ते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली चालले गेले होते। म्हणजे आपण आता ब्रिटिशांचे गुलाम बनलेलो होतो। मग असं असताना जेव्हा आपण दुसऱ्यांचे गुलाम बनतो तेव्हा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये असे काही लोक असतात ते विचार करायला लागतात की आपण इतके लाचार कसे बनलो की आपण ब्रिटिशांचे गुलाम झालो। ब्रिटिशांमध्ये असा कोणता प्लस पॉइंट होता आणि आपल्यामध्ये असा कोणता मायनस पॉइंट होता की ज्यामुळे आपण ब्रिटिशांचे गुलाम बनलो। मग असे जे काही तज्ञ लोक भारतात होते त्यांना आपण समाज सुधारक म्हणून ओळखतो, कारण त्यांनी विचार केल्यानंतर त्यांना असं आढळलं की आपण जे आहे भारतीय लोक ते आपापसात मध्येच लढत होतो। आपल्यामध्ये असमानता होती, स्त्री पुरुष असमानता म्हणू किंवा जाती व्यवस्था होतो। यामुळे तुम्हाला असं दिसून येईल की जेव्हा भीमा कोरेगावची जी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये तुम्हाला महार जे आहेत ते ब्रिटिशांचा साथ देताना दिसतील। म्हणजे आपण महारांना किंवा जे काही दलित जातीचे होते त्यांना अशा प्रकारची वागणूक दिली होती की ते ब्रिटिशांकडून लढायला तयार झालेले होते। म्हणजे आपल्या समाजात जी अव्यवस्था होती तीच आपल्या गुलामीसाठी कारणीभूत होती। मग तेव्हा या समाज सुधारकांनी विचार केला की हे जे ब्रिटिश आहेत हे तर परकीय आहेत, हे एक दिवस निघूनच जाणार आहेत, पण आपण आपला देश सांभाळण्यासाठी लायक आहोत का? आपण आपला देश सांभाळू शकतो का? तर त्यांना असं उत्तर मिळालं की नाही, जोपर्यंत आपण समाज सुधारणा करत नाही, ही असमानता नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत आपण या लोकांना शिक्षित करत नाही, यांना संस्कार यांच्यामध्ये घडवत नाही, तोपर्यंत आपण आपला देश चालवण्याच्या लायक नाही। म्हणून ब्रिटिशांसोबत लढाई करण्यापेक्षा आपण आपला समाज सुधार करायला हवा, जेणेकरून आपण आपला देश चालवण्याच्या लायक बनू, असे यांचे विचार होते। मग यामध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले दिसून येतील, बाळशास्त्री जांभेकर दिसून येतील, जगन्नाथ शंकरशेठ दिसून येतील, इत्यादी खूप सारे समाज सुधारक तुम्हाला दिसून येतील। एक एक करून आपण या सर्वांचा अभ्यास करणार आहे। आज आपल्याला अभ्यास करायचा आहे जगन्नाथ शंकरशेठ यांचा। आता तुम्ही जर नाव वाचलं तर तुम्हाला इथे जगन्नाथ शंकरशेठ असं दिसून येईल। बहुतांश लोक असं म्हणतील की शंकरशेठ हे त्यांचं आडनावच आहे का, पण जगन्नाथ हे त्यांचं नाव आहे आणि शंकरशेठ हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे। मग त्याचं आडनाव काय आहे? तर त्यांचं आडनाव हे मुरकुटे हे आहे। आडनाव काय आहे? मुरकुटे हे जगन्नाथ शंकरशेठ यांचं आडनाव आहे। जगन्नाथ शंकरशेठ यांनाच नाना शंकरशेठ असंही म्हणतात। यांचं आडनाव काय आहे? तर मुरकुटे हे यांचं आडनाव। जन्म ठिकाण कुठे आहे हो? तर जन्म ठिकाण हे मुरबाड, ठाणे जिल्ह्यात मुरबाड नावाचं ठिकाण आहे, ते जगन्नाथ शंकरशेठ यांचं जन्म ठिकाण आहे। कुठं आहे? ठाणेमध्ये। आता तुम्हाला हे ठिकाण लक्षात का ठेवायचं आहे किंवा यांची जी जन्म ठिकाणे असतात समाज सुधारकांची हे लक्षात का ठेवायची? तर परीक्षामध्ये एका साईडला तुम्हाला समाज सुधारकांची नावे दिलेली असतात आणि दुसऱ्या साईडला त्यांचे जन्म ठिकाण दिलेले असते आणि त्यावरून तुम्हाला जोड्या लावायचे असतात। म्हणून जेव्हा पण मी तुम्हाला समाज सुधारक शिकवेल त्यामध्ये मी तुम्हाला त्यांचे जन्म ठिकाण सांगेल आणि ते जन्म ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यांचं सरनेम काय आहे? मुरकुटे, व हे कुठचे आहेत? मुरबाडचे। इथं मूर वरून तुम्ही लक्षात ठेवायचं मुरकुटे। ठाणे जिल्ह्यामध्ये जे मुरबाड नावाचं ठिकाण आहे तिथं यांचा जन्म झालेला। मग आता तुम्ही म्हणणार की जन्म कधी झाला? तर 1803 मध्ये 10 फेब्रुवारी 1803 मध्ये 10 फेब्रुवारी 1803 मध्ये यांचा मुरबाड ठाणे येथे जन्म झाला। आता हे लक्षात कसं ठेवायचं हो की जन्म इतक्या तारखेला झाला? बघा, माझा एक मित्र आहे, त्याचा जन्म होता 10 फेब्रुवारीला, त्याचा वाढदिवस असतो, म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये नाव सेव्ह करत असताना त्याच्या नावाच्या समोर जगन्नाथ शंकरशेठ असं लिहिलेलं आहे। मग मला नेहमी लक्षात राहतं की याचा बर्थडे असतो 10 तारखेला, 10 फेब्रुवारीला, आणि मग 10 फेब्रुवारी 1803 ला जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म झालेला आहे। आणि मग मला त्या नावावरून पूर्ण त्यांचा जो इतिहास आहे किंवा जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे ते लक्षात येते। मग यांचा जो जन्म आहे तो 10 फेब्रुवारी 1803 ला झाला आणि यांचा जो मृत्यू आहे तो आपल्याला जुलै महिन्यामध्ये 1865 ला यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येईल। ठीक आहे। मग आता हे जे नाना शंकरशेठ होते किंवा आपण ज्यांना जगन्नाथ शंकरशेठ म्हणतो, यांचे जे वडील होते शंकरशेठ हे हिऱ्यांचे व्यापारी होते, एक व्यापारी होते। मग तुम्हाला समजायला पाहिजे की व्यापारी लोक हे खूप श्रीमंत असतात आणि खास करून ते जर हिऱ्यांचे व्यापारी असतील
तर बापा मग तर सांगायचीच गोष्ट नाही, त्यांच्याकडे अतोनात संपत्ती असणार, कोट्यावधी रुपये त्यांच्याकडे होते. म्हणजे ते इतके श्रीमंत होते की जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती किंवा जे ब्रिटिश लोक होते त्यांना कर्ज द्यायचे हे शंकर शेठ. मग काय झालं बघा, जेव्हा जगन्नाथ शंकर शेठ हे लहान होते, 3 वर्षाचे होते, तेव्हाच त्यांची आई त्यांना सोडून गेली म्हणजे काय, तर त्यांच्या आईचा मृत्यू झाला जेव्हा जगन्नाथ शंकर शेठ हे फक्त 3 वर्षाचे होते. त्यांच्या वडिलांनी त्यांचं पालन पोषण केलं. आणि जेव्हा जगन्नाथ शंकर शेठ हे 18 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचा सुद्धा, शंकर शेठ यांचा सुद्धा मृत्यू झाला. मग आता या 18 वर्षाच्या वयामध्ये जी काही व्यापाराची जबाबदारी होती किंवा ही जी अमाप संपत्ती होती कोट्यावधी रुपयाची, ही आली जगन्नाथ शंकर शेठ यांच्याकडे. मग तुम्हाला समजायला पाहिजे की जेव्हा इतकी मोठी संपत्ती तुमच्याकडे येते तेव्हा तुमच्याकडे 2 मार्ग असतात. एक तर तुम्ही त्या संपत्तीचा उपयोग करून आयुष्यभर ऐशो आरामात जगू शकता, किंवा दुसरं एक ऑप्शन असते की त्या संपत्तीचा उपयोग तुम्ही काहीतरी चांगलं घडवण्यासाठी किंवा एखादं चांगलं काम करण्यासाठी तुम्ही उपयोगात आणू शकता. म्हणून जगन्नाथ शंकर शेठ यांनी तो दुसरा मार्ग वापरला. त्यांनी हा जो अमाप पैसा आहे, ही जी अमाप संपत्ती आहे, ती समाज सुधारणेसाठी खर्ची लावली. त्याआधी हे जाणून घ्या की जे जगन्नाथ शंकर शेठ आहेत त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असंही म्हटलं जाते. बघा, तुम्हाला जर परीक्षेमध्ये असं विचारलं की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात, तर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट हे नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ यांनाच म्हणतात. मग नाना शंकर शेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं कोणी म्हटलं, तर जे आचार्य अत्रे आहेत, आचार्य प्र.के. अत्रे, त्यांनी नाना शंकर शेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं आहे. आणखी एक गोष्ट की मुंबईचे जे शिल्पकार आहे ते सुद्धा नाना शंकर शेठ यांना म्हणतात. अहो, काहीतरी रिझन असेल ना की नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. आणखी एक गोष्ट की जे बाळशास्त्री जांभेकर आहे, आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचाच अभ्यास करणार आहे, तर हे पण एक खूप मोठे समाज सुधारक आहेत. ठीक आहे, तर या बाळशास्त्री जांभेकर यांनी नाना शंकर शेठ यांना सामाजिक जीवनाची गंगोत्री असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सामाजिक जीवनाची गंगोत्री. आता तुम्हाला परीक्षेत जर असा प्रश्न आला की सामाजिक जीवनाची गंगोत्री खालीलपैकी कोणाला म्हटले आहे, तर तुम्ही काय म्हणणार? नाना शंकर शेठ यांना सामाजिक जीवनाची गंगोत्री असं म्हटलेलं आहे. प्रश्न जर आला की जगन्नाथ शंकर शेठ यांना सामाजिक जीवनाची गंगोत्री असं कोणी म्हटलेलं आहे, तर लगेच लिहायचं बाळशास्त्री जांभेकर यांनी नाना शंकर शेठ यांना सामाजिक जीवनाची गंगोत्री असं म्हटलेलं आहे. आता आपण जगन्नाथ शंकर शेठ यांच्या शैक्षणिक कार्याकडे वळूया. म्हणून पहिलं त्यांचं जे शैक्षणिक कार्य आहे ते असं आहे की त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली 1822 मध्ये. ब्रिटिशांनी तुम्हाला कोलकात्यामध्ये एज्युकेशन सोसायटी सुरू केलेलं दिसून येईल, तर त्यांचंच अनुसरण करून त्यांनी 1816 मध्ये एज्युकेशन सोसायटी सुरू केली होती ब्रिटिशांनी, तर त्यांचं अनुकरण केलं आपल्या जगन्नाथ शंकर शेठ यांनी आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली 1822 ला. दुसरं कार्य त्यांचं असं आहे की एल्फिस्टन स्कूल व कॉलेज स्थापनेत पुढाकार दिला. आता एल्फिस्टन जो होता हा मुंबईचा गव्हर्नर होता आणि त्याचं शैक्षणिक कार्यासाठी त्यानं खूप मोठं कार्य केलेलं आहे. म्हणजे त्याची अशी इच्छा होती की आपण जे भारतीय लोक आहेत त्यांना शिक्षण द्यायला हवं, आणि म्हणून एल्फिस्टनने जे स्कूल आणि कॉलेजेस सुरू केले तर त्याच्या स्थापनेमध्ये नाना शंकर शेठ, जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार होता. तिसरं शैक्षणिक कार्य असं की 1845 ला ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली. आता इथे तुम्हाला ग्रँट असं नाव का दिलं, तर लक्षात घ्या मुंबईचा एक गव्हर्नर होता ग्रँट म्हणून. ठीक आहे, तर त्याची अशी इच्छा होती की त्याच्या हयातीमध्ये, तो जिवंत असताना, त्यांना भारतामध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना करावी. परंतु झालं असं की तो मृत्यू पावला आणि मग जगन्नाथ शंकर शेठ यांनी त्याचं स्वप्न पूर्ण केलं. म्हणजे ते एक मित्र होते, म्हणून जगन्नाथ शंकर शेठनी मेडिकल कॉलेजची स्थापना केली 1845 ला आणि त्या मेडिकल कॉलेजला नाव दिलं ग्रँट मेडिकल कॉलेज. आता या कॉलेजमध्ये तुम्हाला भाऊ दाजी लाड सारखे लोक शिकताना दिसून येतील. ठीक आहे, जगन्नाथ शंकर शेठ यांनी असा प्रयत्न केला की हे जे मेडिकल मध्ये मुलं येतील त्यांना खूप सारा स्कॉलरशिप द्यायच्या आणि त्यातल्या त्यात त्यांना मेडिकलचं शिक्षण जे आहे ते मराठीत द्यायचं, जेणेकरून ते मराठीत शिक्षण घेऊन डॉक्टर बनू शकतील. म्हणून 1845 ला ग्रँट मेडिकलची स्थापना. चौथं कार्य असं की मुंबई येथे लॉ कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार. मुंबई येथे तुम्हाला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुंबईमध्ये दिसून येतील आणि म्हणूनही मुंबईचे शिल्पकार त्यांना म्हटलेलं आहे, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट त्यांना म्हटलेलं आहे. मुंबई येथे लॉ कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार. त्यानंतर त्यांचं पुढचं कार्य हे होतं की त्यांनी 1848 ला दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेमध्ये स्टुडंट सायंटिफिक अँड लिटररी सोसायटीची स्थापना केली. ठीक आहे,
मग आता इथं तुम्हाला स्टुडंट सायंटिफिक अँड लिटररी या शब्दांवरूनच असं दिसून येईल की याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायंटिफिक टेम्पर वैज्ञानिक दृष्टिकोन यावा आणि बरोबर त्यांनी साहित्यिक दृष्टिकोनही विकसित करावा यासाठी ही जी संस्था आहे ती स्थापन झालेली आपल्याला दिसून येईल, स्टुडंट सायंटिफिक अँड लिटररी सोसायटी. ठीक आहे. त्यानंतर 1857 ला बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या स्थापनेत जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार होता. आता तुम्हाला सद्यस्थितीमध्ये असं दिसून येईल की जे मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहेत की जी मुंबई युनिव्हर्सिटी आहे, बॉम्बे युनिव्हर्सिटी आहे, तिचं नाव जगन्नाथ शंकर शेठ यांच्या नावावरून ठेवावं म्हणून मुंबईमध्ये आंदोलन होत आहे. म्हणजे यावर प्रश्न येण्याची शक्यता वाढते. ठीक आहे. तर 1857 ला बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या स्थापनेमध्ये नाना शंकर शेठ यांचा पुढाकार होता. त्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स अँड जे जे स्कूल ऑफ मेडिकल कॉलेज, ठीक आहे, यांच्या स्थापनेत सुद्धा नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार होता. जे जे म्हणजे काय तो, तर जमशेदजी जिजीबाई यांनी हे कॉलेज स्थापन केलेले आहेत. मेडिकल कॉलेज तुम्हाला मुंबईमध्ये दिसून येईल, जे जे मेडिकल कॉलेज. त्यानंतर तुम्हाला जे जे स्कूल ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स दिसून येतील. तर जे जे म्हणजे काय हो, तर जमशेदजी जिजीबाई. ठीक आहे. तर या कॉलेजच्या स्थापनेमध्ये सुद्धा यांचा जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार होता. त्यांचं पुढचं महत्त्वपूर्ण कार्य हे की 1848 ला स्वतःच्या वाड्यामध्ये मुलींसाठी शाळा त्यांनी सुरू केली. बघा, पुण्यामध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले हे बुधवार पेठेमध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची शाळा सुरू करताना आपल्याला दिसून येईल 1848 मध्येच. आणि त्याच दरम्यान मध्ये मुंबईमध्ये तुम्हाला 1848 ला नाना शंकर शेठ यांनी स्वतःच्या वाड्यामध्ये मुलींची शाळा सुरू केलेली होती. म्हणजे एकीकडे पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करत होते, तर दुसरीकडे मुंबईमध्ये नाना शंकर शेठ, जगन्नाथ शंकर शेठ हे मुलींच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये प्रयत्न करत होते. आता तुम्ही जर बघितलं तर नाना शंकर शेठ यांनी ही खूप सारी शैक्षणिक कार्य तुम्हाला केलेली दिसून येतील. मग जेव्हा हे शैक्षणिक कार्य करत होते तेव्हा या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना खूप सारे व्यक्ती मदत करत होते. मग त्यांची नावे सुद्धा तुम्हाला लक्षात राहायला हवी की त्यांना कोणी कोणी सहकार्य केलं. आजकाल आयोगाचा ट्रेंड असा झालेला आहे की ते मुख्य व्यक्तीवर प्रश्न न विचारता त्यांचे सहकारी कोण कोण होते यावर प्रश्न विचारतात. मग तुम्ही लक्षात घ्यायला हवं की कावसजी फ्रामजी, त्यानंतर दादाभाई नवरोजी, जमशेदजी जिजीबाई यांनी शिक्षण कार्यामध्ये नाना शंकर शेठ, जगन्नाथ शंकर शेठ यांना सहकार्य केलं होतं. तर हे झालं जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईमध्ये केलेलं शैक्षणिक कार्य. तर जगन्नाथ शंकर शेठ यांचं शैक्षणिक कार्य बघितल्यानंतर आता आपण त्यांचं सामाजिक कार्य बघूया. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आपण अभ्यास करूया. तर सर्वात आधी त्यांनी सतीची चाल बंद करण्यामागे त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. तुम्हाला माहिती आहे की 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा लागू झालेला होता. विल्यम बेंटिक यांनी आपल्याला तो कायदा लागू केलेला दिसून येईल. तर मग राजाराम मोहन राय यांनी जो सतीबंदीसाठी ड्राफ्ट तयार केलेला होता त्या ड्राफ्टवर आपल्याला जगन्नाथ शंकर शेठ यांची सुद्धा साईन असलेली दिसून येईल. तुम्हाला माहिती आहे की राजाराम मोहन राय यांची जी वहिनी होती त्यांना सतीला जावं लागलं होतं 1811 मध्ये, आणि राजाराम मोहन राय यांना ते पाहावलं गेलं नाही आणि त्यांनी तेव्हाच निर्णय केला होता की मी या भारतातून सतीची चाल बंदच करून ठेवेल. आणि त्यांनी 1829 मध्ये सतीची चाल बंद करून सुद्धा दाखवली. त्यानंतर सती प्रथा ही कायद्याने गुन्हा ठरली. तर अशा प्रकारे सतीची चाल बंद करण्यामागे जगन्नाथ शंकर शेठ यांचा सुद्धा महत्त्वपूर्ण वाटा होता. त्यांचं दुसरं कार्य असं की नाटककार विष्णुदास भावे यांना त्यांनी मदत केली होती. नाटककार विष्णुदास भावे जेव्हा मुंबईमध्ये गेले तेव्हा जगन्नाथ शंकर शेठ यांनी त्यांच्या स्वतःच्याच वाड्यामध्ये त्यांना राहायला जागा दिली. त्यानंतर त्यांना नाटकाचे प्रयोग करण्यासाठी मोकळीक दिली. अशा प्रकारे त्यांना जी नाटकाबद्दल आवड होती ते त्यांनी दाखवून दिली. व त्याचबरोबर तुम्हाला इथं खाली दिसून येईल की स्वतः बादशाह थिएटरचे कर्ज फेडून ते प्रेक्षकांसाठी उघडे केले होते. स्वतः त्यांनी बादशाह थिएटरचं कर्ज फेडलं होतं त्यांच्या पैशांनी आणि ते जे बादशाह थिएटर आहे ते प्रेक्षकांसाठी उघडं केलेलं होतं. विष्णुदास भावे यांना मदत केली होती. तिसरं कार्य असं की मुंबईत डासांचा उपद्रव वाढलेला होता. बघा, डेंग्यू, मलेरिया. तर हे जे डास आहे त्यांच्यावर त्यांचा जो उपद्रव आहे तो बंद करण्यासाठी त्यांनी जी उघडी गटारे होती ती बंद केली. म्हणजे आधी अशी उघडीच गटारे असायची, तर ती गटारे जी आहे ती झाकलेली असावी त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर उघडी गटारे त्यांनी बंद केली. डासांचा उपद्रव त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला. चौथं त्यांचं असं कार्य आहे की लंडनचे जे पथदिवे आहेत ते त्यांनी मुंबईला आणले. आता तुम्हाला रोडच्या दोन्ही साईडला बघा ते दिवे दिसून येतात. तर ती जी दिव्याची सिस्टीम आहे ती भारतात आणण्यासाठी, मुंबईत आणण्यासाठी आपल्याला जगन्नाथ शंकर शेठ यांचा महत्त्वपूर्ण वाटा दिसून येईल. म्हणजे काय, तर लंडनचे पथदिवे मुंबईला त्यांनी आणले. पुढचं त्यांचं कार्य असं आहे की रेल्वे कचेरीसाठी स्वतःच्या घरातच त्यांनी जागा दिलेली होती.
बघा, रेल्वे कचेरीसाठी जागा मिळत नव्हती, कचोरीसाठी नाही, कचेरीसाठी, रेल्वे कचेरीसाठी जागा मिळत नव्हती म्हणून त्यांनी स्वतःच्या घरातच रेल्वे कचेरीसाठी जागा दिली जगन्नाथ शंकर शेट यांनी. त्यानंतर मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी ग्रँड रोड जवळ तलाव बांधणी केली. मुंबईमध्ये पाणी पुरवठा योग्य प्रकारे व्हावा म्हणून त्यांनी तलाव बांधणी केली ग्रँड रोड जवळ. पुढचं त्यांचं कार्य असं आहे की प्रिन्स अल्बर्ट म्युझियम, राणीचा बाग, व्हिक्टोरिया गार्डन यांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. बघा, हा जो राणीचा बाग आहे जवळजवळ 153 एकरमध्ये हा विस्तृत आहे. तर यांच्या उभारणीमध्ये जगन्नाथ शंकर शेट यांचा महत्त्वपूर्ण वाटा आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच बाळशास्त्री जांभेकर यांनी जगन्नाथ शंकर शेट यांना आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असं म्हटलेलं आहे. आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच हे जाणून घेतलेलं होतं की जे सामाजिक कार्य जगन्नाथ शंकर शेट यांनी केलेलं आहे तर त्या सामाजिक कार्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी जगन्नाथ शंकर शेट यांना आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असं म्हटलेलं आहे. तर हे होतं जगन्नाथ शंकर शेट यांचं सामाजिक कार्य. आता आपण त्यांनी केलेलं जे राजकीय कार्य आहे ते बघूया. तर मित्रहो, 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेट यांनी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकर शेट यांना ओळखले जाते. आता ही जी बॉम्बे असोसिएशन आहे हिचं उद्देश काय होतं, ही स्थापनेमागचा हेतू काय होता, तर बॉम्बे प्रांतातील लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडणे हा या संघटनेमागचा उद्देश होता. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जमशेदजी जिजेबाई होते. आता ही जी बॉम्बे असोसिएशन आहे हिचे अधिवेशन भरायचे तर हिचं जे पहिलं अधिवेशन भरलेलं होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जमशेदजी जिजेबाई. सरचिटणीस कोण होते, तर भाऊदाजी लाड होते. भाऊदाजी लाड काय करायचे, ह्या ज्या बॉम्बे प्रांतातील लोकांचे प्रश्न आहेत हे लिहून ब्रिटिशांकडे पाठवायचे. म्हणजे सरकारला समस्या लिहून पाठवायचे. म्हणजे आपले जे प्रश्न आहेत किंवा आपल्या ज्या समस्या आहे त्या लिहायचे आणि त्या समस्या लिहून ब्रिटिशांसमोर मांडायचे. कोण मांडायचे, तर भाऊदाजी लाड मांडायचे. हे या बॉम्बे असोसिएशनचे सरचिटणीस होते. मग आता इथे मध्ये सदस्य कोण कोण होते, तर या बॉम्बे असोसिएशन मध्ये दादाभाई नवरोजी, कावसजी फ्रामजी, नवरोसजी फर्दुनजी इत्यादी तुम्हाला 50% सदस्य जे असतील ते फारशी दिसून येतील. अशा प्रकारे तुम्हाला काही सदस्यांची नावे घेता येईल. दादाभाई नवरोजी, कावसजी फ्रामजी, नवरोसजी फर्दुनजी. ठीक आहे, तर हे या संघटनेमध्ये सदस्य होते. आता लक्षात असू द्या की ही जी संघटना आहे ही एक गुप्त संघटना होती. गुप्त म्हणजे काय हो, तर यांचे जे व्यवहार आहे हे काही असे म्हणजे पुऱ्या गावाला ढिंडोरा पिटण्यासारखे असे काही नव्हते किंवा दवंडे देऊन चालले माजन करायला असं काही नव्हतं. हे गुप्तपणे यांचं कार्य करायचे. गुप्तपणे हे यांच्या जे आपल्या ज्या समस्या आहेत त्या ब्रिटिशांकडे मांडायचे. म्हणजे यांना प्रसिद्धी वगैरे काही हवी नव्हती, यांना फक्त काम करायचं होतं. ही एक गुप्त संघटना होती. बघा, आता बॉम्बे असोसिएशन बद्दल तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले राहतील. 4 ऑप्शन म्हणजे काय हो, तर तुम्हाला 4 वाक्य दिलेले राहतील आणि त्या वाक्यापैकी योग्य वाक्य निवडा असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून तुम्हाला ही सर्व माहिती पाहिजे की बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा झाली, 1852 मध्ये. कोणी केली, जगन्नाथ शंकर शेट यांनी. सरचिटणीस कोण होते, भाऊदाजी लाड होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर जमशेदजी जिजेबाई होते. या संस्थेचा संघटनेमागचा उद्देश काय होता, तर उद्देश असा होता की बॉम्बे प्रांतातील लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडणे. आता ही एक सामाजिक संघटना होती की राजकीय संघटना होती, तर लक्षात असू द्या ही महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही बॉम्बे असोसिएशन बद्दल माहिती देऊ शकता. 1852 मध्ये स्थापन झालेली बॉम्बे असोसिएशन ही जगन्नाथ शंकर शेट यांनी स्थापन केलेली महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना. आता पुढचा मुद्दा असा बघा की 1861 मध्ये मुंबई काउन्सिलचे सदस्य बनले. जगन्नाथ शंकर शेट हे 1861 मध्ये मुंबई काउन्सिलचे सदस्य बनले. आता काउन्सिल म्हणजे काय हो, बघा एक लक्षात घ्या की कायदे कानून तयार करण्यासाठी काही एक समिती बनत असते, तर त्याला काउन्सिल आपण म्हणू शकतो. तर त्या काउन्सिलचे जगन्नाथ शंकर शेट सदस्य बनले. असे सदस्य मिळणारे ते पहिले भारतीय होते. ठीक आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या काउन्सिलमध्ये काय ते जे ब्रिटिश कायदे कानून तयार करत असतात तर त्यामध्ये भारतीय सम्मिलित व्हावे, तर ते भारतीय सम्मिलित होणारे पहिले भारतीय जे होते ते होते जगन्नाथ शंकर शेट. दुसरा मुद्दा असा की भारतीय लोकांना ज्युरीत बसून न्यायनिवाडा करण्याचे अधिकार असावेत अशी त्यांनी ब्रिटिशांना मागणी केली होती की भारतीय लोक सुद्धा ज्युरीत बसून न्यायनिवाडा करू शकले पाहिजे अशी त्यांनी ब्रिटिशांना मागणी केली होती. आणखीन पुढचा मुद्दा असा की त्यांचं सगळं कार्य बघता ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी बहाल केली होती.
बघा, जगन्नाथ शंकर शेठचं जर कार्य बघितलं तर ते कार्य इतकं चांगलं होतं की त्यांनी ब्रिटिशांना सुद्धा प्रभावित केलं होतं त्यांच्या कार्यानं, आणि म्हणून ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी बहाल केली होती. तुम्हा सर्वांना माहिती आहे की 16 एप्रिल 1853ला भारतातील पहिली रेल्वे ठाणेपासून तर बोरी बंदरपर्यंत धावली. मग ही जी रेल्वे आहे तिच्या स्थापनेसाठी 10-11 वर्ष अगोदरपासूनच कार्यक्रम सुरू झालेले होते. त्यासाठी GIPR म्हणून एक संचालक मंडळ स्थापन करण्यात आलेले होते. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे हे एक संचालक मंडळ होते आणि त्या संचालक मंडळामध्ये 2 भारतीय सदस्य होते. एक होते जगन्नाथ शंकर शेठ आणि दुसरे होते जमशेदजी जिजीभाई. तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, हे 2 नाव खूपच महत्त्वपूर्ण आहे. जमशेदजी जिजीभाई आणि जगन्नाथ शंकर शेठ हे जे GIPR संचालक मंडळ होतं त्यामध्ये 2च भारतीय सदस्य होते आणि ते होते जगन्नाथ शंकर शेठ आणि जमशेदजी जिजीभाई. आता काही माहिती तुम्हालाही सर्वांना ही माहिती माहीतच असेल की पहिली जी रेल्वे होती मग त्यामध्ये डब्बे किती होते, ती किती किलोमीटर धावली, कुठून कुठपर्यंत धावली, इंजन किती होते, त्यांची नावं काय होती, ही माहिती जवळजवळ तुम्हाला असेल. तरीही पुन्हा एकदा आपण ती माहिती जाणून घेऊ. तर ही जी पहिली रेल्वे होती ही ठाणे ते बोरी बंदर या अंतरामध्ये धावली. जवळजवळ 34 किलोमीटर ते अंतर होतं, म्हणजे आपण त्याला 21 माइल्स असंही म्हणू शकतो. त्यामध्ये 14 डब्बे होते. किती डब्बे होते? 14. आणि सुरुवातीला 400 प्रवासी होते. 400 प्रवाशांनी फर्स्ट टाइम जेव्हा रेल्वे चालली तेव्हा याच्यामधून प्रवास केलेला होता. आता 3 इंजन होते या रेल्वेला. आता त्या 3 इंजिनांची नावे तुम्हाला लक्षातच असली पाहिजे, कारण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या 3 इंजिनांची नावे विचारलेली आहेत. कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वपूर्ण नावे आहेत. मग बघा, पहिलं इंजिन होतं त्याचं नाव होतं सिंध, दुसरं होतं साहिब आणि तिसरं होतं सुलतान. तुम्हाला असं दिसून येईल की सिंध, हिंद हे थोडंसं हिंदू धर्माच्या जवळपासचं नाव दिसेल. त्यानंतर जर तुम्ही साहिब हे नाव बघितलं तर तुम्हाला हे शीख धर्माच्या आसपासचं नाव दिसेल, आणि जर तुम्ही सुलतान असं बघितलं तर हे जे नाव आहे ते तुम्हाला मुस्लिम धर्माच्या कनेक्टेड दिसेल. म्हणजे अशा प्रकारे धर्माचा आधार याला असलेला आपल्याला दिसून येईल. तर सिंध, साहिब आणि सुलतान अशा प्रकारची 3 इंजिने होती त्या रेल्वेला. आता जगन्नाथ शंकर शेठ हे भारतातील पहिले रेल्वे प्रवासी मानले जातात. जेव्हा रेल्वे सुरू झालेली होती तेव्हा त्या रेल्वेमध्ये पाऊल ठेवणारे जगन्नाथ शंकर शेठ हे पहिले प्रवासी होते. लक्षात असू द्या. म्हणून जगन्नाथ शंकर शेठला आपण हा पहिला प्रवासीचा, भारतातील पहिले प्रवासी असा मान देतो. तर ही होती प्रथम जी रेल्वे धावली तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन. त्यामध्ये जे संचालक मंडळ होतं त्यामध्ये सदस्य होते आपले जगन्नाथ शंकर शेठ आणि जमशेदजी जिजीभाई. परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात असू द्या. त्यानंतर 1851 मध्ये ज्ञानोदय हे वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्रामध्ये ही जी पहिली रेल्वे होती त्याबाबत चाक्या म्हसोबा असं म्हटलं गेलं होतं. चाक्या म्हणजे काय हो? तर चाक्या म्हणजे चाकं आणि म्हसोबा म्हणजे काय? तर म्हैस. म्हसोबा म्हैस असं घ्या. तर चाकं असलेली म्हैस असं त्या रेल्वेला या ज्ञानोदय वृत्तपत्रामध्ये म्हटलेलं होतं. प्रश्न असा आहे की हे जे ज्ञानोदय वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलं होतं? तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर टेन्शन घेऊ नका, मी सांगतो. ज्ञानोदय जे वृत्तपत्र आहे ते ख्रिश्चन मिशनरीयांचं वृत्तपत्र होतं आणि ते वीरेश्वर छत्रे यांनी सुरू केलेलं होतं. कोणी सुरू केलेलं होतं? वीरेश्वर छत्रे नावाच्या माणसाने ते सुरू केलेलं होतं. तर ही होती रेल्वे संबंधित जगन्नाथ शंकर शेठ यांचं योगदान आणि संपूर्ण माहिती. आता पुढे घ्या. पुढे काय हो? तर संस्था व संघटनांच्या स्थापनेमध्ये सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार होता. आता कोणकोणत्या संस्था आहेत त्या एकदा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या लक्षात असू द्या. परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्ही चुकता कामा नये. ॲग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी, चिंचपोकळी गॅस एजन्सी, जिओग्राफिकल सोसायटी, त्यानंतर डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी, त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी, त्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की रॉयल एशियाटिक सोसायटी, स्कूल ऑफ इंडस्ट्री, बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी. अशा प्रकारे अनेक संघटना आणि संस्थेच्या स्थापनामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी पुढाकार घेतलेला होता. आता आपण त्यांनी काही बँकांच्या स्थापनेत सुद्धा पुढाकार घेतलेला होता, त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. बँकांच्या स्थापनेमध्ये पुढाकार जगन्नाथ शंकर शेठ यांनी बँक ऑफ वेस्टर्न इंडिया, बँक ऑफ बॉम्बे, गव्हर्नमेंट सेव्हिंग बँक, ओरिएंटल बँक, मर्कंटाईल बँक ऑफ इंडिया आणि त्या मर्कंटाईल बँक ऑफ इंडियाच्या चीन आणि लंडनमध्ये ज्या शाखा होत्या त्यांच्यावर सदस्यत्व जगन्नाथ शंकर शेठ यांचं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे बँकांच्या स्थापनेत सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ यांनी पुढाकार घेतलेला होता. एकंदरीत जगन्नाथ शंकर शेठ यांचं कार्य बघता ब्रिटनची जी राणी होती तिने जगन्नाथ शंकर शेठ यांना 1860 मध्ये कोट ऑफ आर्म हा पुरस्कार दिला होता. बघा, यामागे एक कहाणी आहे.
1857चं जे बंड झालेलं होतं, सैनिकांचा जो उठाव होता, त्या उठावामध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे सामील नव्हते. जगन्नाथ शंकर शेठ हे ब्रिटिशांकडून होते आणि म्हणून जगन्नाथ शंकर शेठ हे ब्रिटिशांकडून आहेत किंवा ब्रिटिशांसोबत आहेत किंवा ब्रिटिशांना त्यांनी मदत केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये, म्हणून ब्रिटनच्या राणीने 1860 मध्ये कोर्ट ऑफ आर्म हा पुरस्कार जगन्नाथ शंकर शेठ यांनी दिलेला होता. तसेच त्यांचं जे एकंदरीत सर्व काम बघितलं, समाज सुधारणेचं काम असो किंवा मुंबईच्या विकासासाठी जो काही पुढाकार असो, तर त्यासाठी सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ यांना जस्टिस ऑफ पीस हा अवॉर्ड सुद्धा मिळाला होता आणि कोर्ट ऑफ आर्म हा पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता. अशा प्रकारे आपण जर जगन्नाथ शंकर शेठ यांची एकूण कारकीर्द बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की खऱ्या अर्थाने जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. आपण त्यांना मुंबईचे शिल्पकार असंही म्हणू शकतो, कारण तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येईल. शिक्षणामध्ये असो किंवा राजकीय संस्थेमध्ये असो किंवा राजकीय कार्यामध्ये असो, सामाजिक कार्यामध्ये असो, एकंदरीत सर्व कार्यांमध्ये मुंबईच्या विकासासाठी जगन्नाथ शंकर शेठ यांनी प्रयत्न केलेला होता. अशा प्रकारे आपण जगन्नाथ शंकर शेठ या समाजसुधारकाची माहिती जाणून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती जाणून घेऊ. आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारा मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामवर कुरुक्षेत्र बाय RD सर म्हणून चॅनल आहे, ते चॅनल जॉईन करा, कारण तिथं मी तुम्हाला आपले जे काही लेक्चर्स आहेत त्याच्या नोट्स PDF सेंड करत असतो. त्याचबरोबर UPSC MPSC रिलेटेड जे काही मटेरियल असेल ते मी तिथं तुम्हाला सेंड करतो. तर टेलिग्रामवर कुरुक्षेत्र बाय RD सर म्हणून चॅनल आहे, ते चॅनल जॉईन करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.